उमरत पारगाव मधील पारगाव ना जहांगीर मधील या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कालच निघालो तुम्ही सप्त्यात. आमचा मेळच चांगला थोडा तारखेत. आम्हाला वाटलं 19 तारीख आहे. आम्ही कालच निघालो म्हणले नाही आज नाही उद्या आहे. तरी म्हणलं कसं का फोन आहे नावा आम्हाला या म्हणून 19ला आम्ही सकाळपासून वाट बघत होतो. आता फोन येईन मग फोन येईन. तुम्ही दोघं तिघं खालच्या का ना इथं दिल्याप्रमाणे शब्द आम्ही आज आपल्या उमरत गावात आलो. इथून मच्छिंद्रनाथ टेकडीवरती आज काल्याचा मोठा सप्ताह आहे, तिथं पण जायचं. म्हणून मी काय जास्त बोलणार नाही आणि ह्या व्यासपीठावर मला बोलता बी येत नाही, कारण हे पवित्र व्यासपीठ आहे धर्माचं. इथून काही गोष्टी बोलता येत नाहीत त्याच्यामुळं. पण एक तुमच्या गावाबद्दल मला जे वाटलं ते मी नक्की सांगणार आहे. तुमच्या गावाची जी एकजूट दिसली ना मला आता, असंच जर समाजावरती धर्मावरती अन्याय अत्याचार झाला तर याच पद्धतीनं सगळेजण तुटून पडत आहेत. काय कमी पडत नाही. जे एकजूट राहते एकजूट दाखवते तिथं काहीच कमी पडत नाही. एखादी गोष्ट कमी मिळू द्या आपल्याला, एखाद्या वेळेस एखादी मागणी कमी होईल, एखादा आपला विषय मार्गी निघणार नाही. पण ज्या ज्या समाजात एकजूट आहे ना त्या समाजाला कधीच काही कमी पडत नाही. फक्त मराठ्यांनी एकजूट राहा, काय कमी पडत. आरक्षण तर आता मिळतच चाललंय. महात्माला वाच यायला लागले. असा प्रॉब्लेम झाला ना माझ्या टकोऱ्यातच ते इटा गेलंय. ते वाजेतच तिला टाकून ते टकोऱ्यात नाही. आणि ते केस जळायला वास येतो. मी बघतो इकडे तिकडे महेच जळाले. म्हणलं वास पडून येतो नेमका. डोक्यात हात घातला की केस यायला लागले. असं टप्पू लागला दंगावरून. मी म्हणत होता जरा पुढं घ्या रे. म्हणजे पोट्टे काय यायचं ऐकते नाही म्हणले. इथं म्हणलं इथं सत्कार घेऊन तर ती वरून जी चाली का रातकोट माझ्या टकोऱ्यात पडली आणि ती वास मारायला लागले. लय बेकार वास यायला लागला. त्यामुळं बोलायला नाही तर आज लय बोलणार होतो मी. ते वासाने सुचायलाच मला काही चांगले केस जाळलेले त्याने मग अण्णा खाव ना. मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी कधी कमी पडणार नाहीये. समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी खूप लढणार. एकच मला शेवटी या पवित्र गडाच्या पायथ्याला एकच तुम्हाला विनंती आहे की फक्त तुम्ही एकजूट फुटू द्यायच्या. बाकीच्या याच्यात मी कसलाच कमी पडत नाही. तुमचे लेकीबाळीचं कल्याण करायची जबाबदारी माझी. कसं होत नाही ना आरक्षण कसं मिळत नाही तुम्ही बघ. आता सध्या राजकारणाची जत्रा सुरू झाली. त्या जत्रात लय ढकली देत. हे म्हणतं मला उभारायचं ते म्हणतं कोणी उभारा कोणी पडा पण आम्हाला त्रास देऊ नका. अरे लय लोटा लोटीन लय खेळ पांगलाय. कुणी येत येईल मलाच उभारायचं म्हणतं. मला तू उभा राहा आणि तो झोप. पण तिच्या डोक्याला लय त्रास देऊ नको. 3 वाजत तरी तर देवाची तेच पाठ झाली तरी तेच सूर्य उगायच्या आधीच येत. आमचे काय तुम्हाला शुभेच्छा नाहीत असं नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या उभा राहणारा आमच्या शुभेच्छा. पण आम्हाला काय ओरकडू नका त्याच्यात. लय गुतडे बेकार ते लय बेकार गुतडे बसले असं नाही. हे त्या लोटीत ते म्हणतं मग आपण एकाकडून बोलायला जावं ते म्हणतो मग मी नाही तुमचा. त्याच्याकडून बोलायला जावं तर ते म्हणतो तुमचा. आपल्याकडे एकच काम समाजाच्या लेकराचं पिढ्यानापारचा चंद्र सूर्य आहे त्यावर कल्याण करायची जबाबदारी आमची. बाकीच्या कामात तुम्हाला आमच्या कायमच्या शुभेच्छा सगळ्या. म्हणजे तुमच्या हे झाल्याबद्दल नाही म्हणत तिकडंच म्हणजे ती मला माहिती काय. एकजूट तुम्ही कायम ठेवा याच शब्दावरती मी वारंवार येणार आहे. आता 19 तारखेला घ्यायची शिवजयंती आंतरवालीला. पण ग्राउंड मिळालं तर घ्यावं लागणार आहे. कारण आपण म्हणतो छत्रपती शिवरायांच्या चरणी सकाळी सूर्य उगताच फुल त्यांच्या पायावरती टाकायचं. कारण त्या दैवतापेक्षा मोठं त्यापेक्षा मोठा राजा त्यापेक्षा मोठा देव या पृथ्वीतलावर आपल्यासाठी दुसरा कोणताच नाही. म्हणून आपल्याला सूर्य उगता फुल टाकायचं होतं. पण मुक्कामीच लोकांना यायला लागल मग. आणि लोकाला मुक्कामी यायचं म्हणलं तर ग्राउंड आपलं पहिलं सभेचं लागणार आहे गाड्या लावायला. आता ते मोकळं झालं तर शिवजयंती होणार आहे. मोकळं नाही झालं तर रात्रभर माणसाने करायचं काय. कारण पाठीमागच्या हालान बघितली.
पुन्हा हाल होऊ नये. जे काय सांगायचंय पुढच्या शिवजयंतीचं ते आपण मग आता मीडियातूनच सांगूयात. जर ग्राउंड मिळालं तर शिवजयंती होणार, पण जर ग्राउंड कारण पेरलेलं आहे, कोणाच्या गहू येत, कोणी काही तुरी लावल्यात, अनेक तिथं पिकं आहेत, आम्ही परवा जाऊन बघितलं. आता ते जर मोकळं करून दिलं तर शिवजयंती होणार, नाहीतर मग आता नावीला देतीला मग पुढच्या वर्षी शिवनेरी गडावरती सगळ्यांनी जायचं. येणार ना? मला एक इमानदारी सांगा बरं. नुसतं हो म्हणा. आता सगळेजण एक इमानदारी सांगा, बळच वर हात करायचा नाही. तुम्ही जर वर हात केला जवळपास मी अख्खं गाव ओळखितोय, नाही तर मी दुसऱ्याला विचारीन येणे वर हात केलता ह्यो गेलता का. आपला साधा प्रश्न आहे, शिवनेरी गडावर कोण कोण गेलत? झालं 70%. मी काय चूक बोलतो? 70% मराठ्यांना शिवनेरी गडच पुढे माहित नाही. काय चुकीचं बोलतो मग? त्याच्यापेक्षा बाप मोठा कोण आहे भाऊ आपला? आणि त्या राजाच्या चरणी आपण त्या गडाच्या पायथ्याला नतमस्तक व्हायला जात नाहीत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपलं वैभव ऐश्वर्य हे कंपाळाला कुंकू आहे. वैभव आपल्याला फक्त आपल्या राजामुळे आहे. आणि त्या राजासाठी एक दिवस आपण दर्शनाला जात नाहीत. एक दिवस. पुढच्या शिवजयंतीला म्हणजे पुढच्या वर्षी एक बी माणूस घरी नाही राहायला पाहिजे. माय मावल्यासह आपण आपल्या बापाच्या दर्शनाला शिवनेरी गडावर जायचं सगळ्यांनी. काम नाही, धंदे नाही, नोकऱ्या नाही, ठेवकऱ्या नाही, काही नाही. राजाच नसते तर नोकऱ्या करून लागल्यास, छत्रपतीच नसते तर प्रॉपर्ट्या करून राहिल्यास. ज्या राजानं एकुलता एक लेख आपल्यासाठी दिला, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे तुकडे तुकडे झाले. त्या छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी गडावरती शिवजयंतीला आपण एक दिवस दर्शनाला जाऊ नये. ह्या गडबडी काम त्यावेळेस त्यालाच पाटीलच पुजलेत आपल्या. पण ज्या राजाने हे ऐश्वर्य आपल्यासाठी उभा करून ठेवलं त्या राजाच्या दर्शनाला आपण वर्षातून एक दिवस गेलोच पाहिजे. आणि ती रूढ आता आपल्याला पुढच्या वर्षी पाडायची. येणार ना सगळे? नक्की. मग ती दगी बसायला जागा राहत नाही. मला तुम्हाला शुभेच्छा देऊन पुढे जायचंय. खरंच मला लय मोठं डोकं चालला, ती वास असा यायला लागला, मग डोकं दुखायला लागलं. इतकं बेकार वास आला, ते केस जाळायला. नाही तर एवढं गाव बघून मी एवढा आनंदी झालतो ना, मी बाबाला रथात बसल्या बसल्याच म्हणलो, नाही अशी एकजूट असल्यावर काय हरे ते आपल्या राज्यात कोणत्याच प्रश्नात आपण हरू शकत नाहीत, कोणत्याच. आणि आता तुमच्या गावात प्रमाणपत्र निघालेत ना, तुम्हाला आणखी 2-3 वर्षांनी आरक्षणाची किंमत कळण काय किंमत आहे. आता शिक्षण महाग झालेत. मायबापा नाही लेकराला शिकू शकत. आपल्या पोरी आपले पोरं जर आपल्याला अधिकारी करायचे असले, त्यांना उच्च शिक्षण द्यायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाहीये. आता हळूहळू 4-5 वर्षात बघा आपला टक्का किती वाढतोय. पण लेकरं शिकवा, लेकरं शिकवा तर कष्टाचं चीज होणार आहे. लेकरं शिकून मोठे करा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायला शिकेले. आपल्याला कोणी पाटील म्हणलं, याने 150 कप चहा सांगितला, फुकट घेणं देणं शॅम्पाना शायनिंग कामा धामाची. कामाला जाणार. तुम्हाला शहर जवळ आहे माहितीये का? शहराच्या आजूबाजूचे पोरं जास्त व्यसनी व्हायला लागले, श्रीमंत व्हायला पाहिजे. शहराच्या आजूबाजूचे जेवढे खेडे यांच्यापासून शहराला भाजीपाला जातो, दूध जातो. आपण श्रीमंत व्हायला पाहिजे. आपण जमीन नाही केला पाहिजे. आपण जमिनी विकतो, एक दिवसाने 50-100 वर्षांनी त्याच जमिनी करोड रुपये भाव येईल त्याला. आत्ताच विकू नका विनाकारण. आणि फुकट शहरात फिरत येत नुसते काम धामाच्या दारू घेत. वयाला चालत आपण खोट्या प्रतिष्ठेत. कुणीतरी म्हणायचं तू काम करतो का, तू लय मोठ्या घरचा आहे, मग काम नको करूत का, मग तरी सांभाळायला जोग म्हणा. आपल्याला विचार करावा लागणार. तुम्ही आसपासचे शहराचे शेजारच्या पोरांनी दारू पिऊ नका. दारू प्यायला ना आपल्या कुटुंबाचं वाटलं काय बघायचं रे, आई बापाने कुणाकडे बघायचं, तुम्ही दारू प्यायला लागला. आपल्या आई बापा रात्रंदिवस कष्ट करणार आणि आपण व्यसनी होणार दारू प्यायला. आणि तुम्ही दारू प्यायल्यामुळं आपलं कुटुंब सगळं बरबाद होत आहे. पाहुणे नाव ठेवतात आपल्याला, गावकरी नाव ठेवते, मित्र नीट बोलणार. एखाद्या जर म्हणलं काही त्या पोराकडे काम होतं ते म्हणजे हे जाऊन तिकडे त्यासाठी येते, गेली का आपली. पैसे चालले, आपण वायाला पण जायला लागलो. त्यामुळे इथून पुढे दारू प्यायची बंद करा. तुमच्या बाब पेत कोणी लईत मेंबर आहेत का ना इथं. आणि इतक्या माणसाची विचारलं तुम्ही काय सांगा ना मावशेव, एक काम करा गड्या तुम्ही. आज
जे दारू पेल ना गावातलं तुम्हाला ऐकायला येतं का नुसतं आणून बसले तुम्हाला? कोणी जर दारू पेलं ना त्याची भाकर बंद करा, त्याला भाकरीत देऊ नका. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे, तुम्ही काळजीच करू नका, त्या भाकरी बंद करून टाका पहिले. अरे सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येणार टेन्शन मध्ये घरातले लेकरं बाळ राहते. म्हणून तुम्ही पहिलं व्यसनापासून लांब जा. आणि तुम्हाला जर यांच्या भाकरी बंद करायच्या नसल्या तर मला हळूच निरोप पाठवा कोणाकडे तरी अंतरवाली. तुम्ही सोडली दोघांनी काय कुणी काय करणार बंद आहे का जमलं नुसतं गाव करायला सांगून द्या. मी सांगतो तुम्हाला, मी इकडे दारू सुरू केलं तेच झाले डावचा डवची सुरू दोघांची. आणि मी बघतोय दोघांचा खेळ एकामेकाला म्हणत होते का पण पोट हालू तो काय आता म्हटलं काय मग सुट्टी नाही हो आपल्यापाशी. हे बघा तुमच्या जीवाभावाचा रट्टा मासाचा आहे, तुमच्यासाठी तळमळ करतो, रात्रंदिवस झिजतोय म्हणून तळतळीत तुम्हाला सांग. माझ्या बापाची केली नाही तुम्ही, तुमच्याच लेकरा बाळ सुखी राहावे, तुमच्या आई बापा सुखी राहावे, तुमचा समाज सुखी राहावा म्हणून तरफडतोय. मला उस्ता पडता येत नाही साहेब, एवढे हालेत माझे. या उपोषणाने माझ्या पोटात आग होती. मी 20-22 दिवस ओरडले की मला दवाखान्यात जायला लागतं. ही माझी परिस्थिती माझ्या समाजात आहे, पण मला आनंद त्याच्यात, कारण माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसायला लागला. आरक्षण मिळाल्यामुळे नोकरीत चाललंय, शिक्षणात चाललंय. मी माझ्या शरीराचा नाही विचार करायला, फुटलो सुद्धा नाही, तुमच्याशी दगा नाही केला, मी काही पण दिलं असतं भाऊ मला. मला ते नको आहे. माझ्या समाजाच्या लिखी बाळीच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे मला, म्हणून मी मरायला सुद्धा येत नाही. इतके शत्रू झालेत मला, इतके वैर मी पत्कारलंय फक्त माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी, लेखी बाळीच्या कल्याणासाठी. मी तळतळीनं तुम्हाला भांडतोय कशामुळे? तुमचं माझं का वैर आहे का? भांडतो त्यासाठी की तुम्हाला चांगली सवय लावा, तुम्ही दारू सोडावं, तुम्ही भांडणं बंद करा, बांधा फोडायचे बंद करा, ते बांधा फोडायचे बंद करा राव. आम्हाला धामाचे 2 फुटाचा बांध सगळं वावर तिकडं पडत पडले आणि इकडं बांध टोकरी ते दिवसभर शहरात जाऊन बसत, तिसरा बारा खुरपा घेऊन बांध टोकरी काय टोकरी रे? बरं तुम्ही ते 2 फूट जर बांध टोकरीला तर किती पीक होईल तुम्हाला? याकडीच्या त्याकडीला तुम्हाला जर ऊस लावला तर 1 टन होईल. 2 फूट तुम्ही याकडे त्याकडीला एखाद्याचा बांध टोकरीला 2 फुटात याकडे त्याकडे तुम्हाला 1 टन ऊस झाला 5,000. आणि त्या 5,000साठी 5-10 पिढ्याच्या दुश्मन्या लागल्या आणि कोर्टात गेलं तर लाख रुपये चालले. कशाला बांध पडा? उत्पन्न होणार 5,000 होतं. पोते झाले तुम्हाला गव्हाचे बाजरीचे तर 2 होते, नाही तर 3 होते. ते बांध पडेल 2 नाही तर 3 पोत्यासाठी 50,000 रुपये, 1 लाख रुपये कोर्टात घातले आपण. आणि जेलमध्ये जाऊन बसतात त्याचं काय? 6-7 महिने जामीन नाही काही काही. त्याच्यापेक्षा 2-2 फूट सोडून द्या, टोकरीण्याऐवजी सोडून द्या. एकामेकाला बांधावून पलीकडे जायला वाटत नसेल तर वाट द्या. आपण जरा शुद्धीवर या. आपल्याला लय दुश्मन आहेत, आपल्याला कोणालाच वाटत नाही मराठीचं चांगलं व्हावं. मग आपणच आपल्या सुधारा ना. बांधाच्या पलीकडे त्याचा जायला वाटत नसेल तर बिंदास्त देऊन टाका. त्याचा बैल आणि कोणाला गेली गोट्याने हल्ला उगं का म्हण धामाचं. एखाद्याच्या दारात गाडी लावायला जागा नसेल, याच्या दारात लावली की पुढे घे तो आहे का? सावते का तुला? एकमेकाला शिका, जरा साथ द्यायचं शिका, सहकार्य करायचं शिका. एखाद्याचा वाद लागला तिथं मिटवायला त्याच्यापर्यंत त्याच्या मदतीला जा. आपल्याला सवय लागल्या तिथं बघायचं, तिकडे काही व्हायला काय करायचं आपल्याला? कोणातरी लेकरही उद्या तुमच्याही लेकरावर वेळ येणार आहे, मग काय करायचं? त्याच्यामुळे आपण एकमेकाच्या लेकराला साथ द्यायचं शिका. कोणाला अडचण आली, दुःख आलं, एकमेकाच्या मदतीला जायचं शिका. आता सांगितलं सप्ताहाच्या निमित्तानं 2-3 गोष्टी तेवढ्या करायच्या. दारू सगळ्यांनी बंद करायची, नाही तर मला हळूच अंतरवली कोणाकडे निरोप पाठायचे तर त्याला असं गोदावरी घेऊन नीट करतो ना तिकडे गंगा बांधा फोडायचे बंद करून टाका. आणि 3रं काम, एकजूट फक्त फुटून देऊ नका तुम्ही. ज्या समाज आणि जो धर्म धर्माच्या बाजूने त्यांची कधीच हार होत नाही. पण एखादा धर्म किंवा एखादी जात जर पक्षाच्या म्हणण्यावर चाला लागली तर ते दुखतं. धर्माच्या शब्दावर, धर्माच्या नियमावरती पक्ष चालले पाहिजे. पक्षाच्या म्हणण्यावर धर्म किंवा जात नाही चालली पाहिजे. जी धर्म पक्षाच्या म्हणण्यावर चालला तो संपत चाललाय. आणि जे पक्ष धर्म सांगत तसं करायला लागले
म्हणजे मालक कोण राहिलं तर धर्म राहिला. पक्षाला धर्माचं जातीचं मालक होऊ द्यायचं नाही, तर ते टिकणार आहे. आपण ते म्हणजे तसंच वाचायला लागल्यावर कोणकडे उधळायला लागल्यावर काय होणार. त्यामुळे आपण सुद्धा आपला समाज चालवताना, समाजाचे लेकरं चालवताना, माझ्या समाजाची जशी माझ्यावर शंकाच येत नाही की मी फुटत नाही, तसं तुमच्याबद्दल सुद्धा झालं पाहिजे. आपल्यावर इतके जळाले पाहिजेत ना, असे म्हणले पाहिजेत लयच बेकार जात यार, लयच एकजूट झाले, असे जळाले पाहिजेत. कसे मी दवाखान्यात पडलेले 2-4 जण, त्याला तर सलामच लागत नाही, तिकडे कोपऱ्यात त्याला कुंकर वाकडा झालाय काय, तिरपा झालाय काय, मिळत लागत नाही. नाजे लागलं की तसंच असतंय. आणि ह्या 2-3 गोष्टी कराव्यात ही विनंती आहे. आणि शेवटचं, धनगर समाजाचा मोर्चा आहे का नाही मला माहित नाही आज, पण ज्या ज्या रस्त्यावर जातात महाराष्ट्रातले मराठा बांधव, जिथून जिथून मराठा बांधव ऐकतात त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझ्या हात जोडून विनंतीपूर्वक सांगणं आहे, धनगर समाजाचे बांधव जर मुंबईला चालले असले आरक्षणासाठी, तर मराठ्यांनी त्यांना भाकरी, जेवण, पाणी काही कमी करू देऊ नका. वेळ ही लेकरा बाळावरती कोणावरती येत असती, बाकीच्याला जितका जातीवाद करायचा तितका करू द्या. मराठ्यांनी त्याचे संस्कार सोडायचे नाही, मराठ्यांनी जातीवाद करायचा नाही. पण त्यांचे लेकरं जर चालले असले तर ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना अन्न द्या, पाणी द्या. ज्या रस्त्यावर जातील 2 घास आपल्याला जेवढे खाऊ घालता येतील तेवढे घाला. नसले चालले तर मला माहित नाही, पण आज 21 तारीख होती असं मी ऐकलं होतं. जर ते चालले असतील तर ज्या रस्त्यावर असतील, ज्या हवेवर असतील तिकडे सगळ्यांनी मदती करा. पुन्हा एकदा तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं